करत असताना कवड्याची माळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण सन्माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा सन्मान करणार आहोत। महाराष्ट्र राज्याचे कृतिशील, प्रगतिशील कर्तृत्व आणि नेतृत्व याचा सुरेख संगम असणारं नेतृत्व, लाखो महिलांचे लाडके बंधू सन्माननीय एकनाथभाईजी शिंदे साहेब यांचा सन्मान सन्माननीय पालकमंत्री महोदय तानाजीरावजी सावंत साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे। यानंतर राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री व सर्वांचे लाडके भाऊ माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा सत्कार महाराष्ट्राचे दैवत पांडुरंगाची मूर्ती आणि वीणा आणि घोंगडी देऊन अण्णासाहेबजी देशमुख हे संपन्न करतील। त्यांना विनंती करते आपण हा सन्मान करावा। त्यासोबतच महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री सन्माननीय नामदार तानाजीरावजी सावंत साहेब यांनी आरोग्यदूत म्हणून आषाढी आणि कार्तिक एकादशीला दिलेल्या आरोग्य सेवेबद्दल गिनीज बुकमध्ये नोंद होऊन जागतिक रेकॉर्ड केल्यानं परांडा विधानसभा मतदारसंघाचा गवगवा जागतिक स्तरावर झाल्यानं पांडुरंगाची मूर्ती देऊन सन्माननीय अण्णासाहेबजी देशमुख हे त्यांचा सन्मान करतील। कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा अशा विठू माऊलीची मूर्ती देऊन आपण सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचा सन्मान करतोय। ही ओळ कितीही खरे असली तरी तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला संसार पेलना हे देखील तितकंच खरं आहे। आणि म्हणून एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानूया आणि त्यांचा सत्कार करूया। यानंतर विकासाचे झंझावती पर्व या दैनिक पुण्यनगरीच्या अंकाचं प्रकाशन अगदी 2च मिनिटांमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते संपन्न होईल। दैनिक पुण्यनगरीचे संपादक इथे उपस्थित आहेत। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की वा। यानंतर दैनिक पुण्यनगरीच्या अंकाचा प्रकाशन सोहळा विकासाचे झंझावती पर्व या अंकाचा प्रकाशन सोहळा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते संपन्न होईल। दैनिक पुण्यनगरीच्या विकासाचे झंझावती पर्व या अंकाचा प्रकाशन सोहळा व्यासपीठावर संपन्न होतो आहे। दैनिक पुण्यनगरीचे संपादक धनंजय रणदिवे इथे उपस्थित आहेत। यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री सन्माननीय नामदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीरावजी सावंत साहेब यांचा सत्कार धाराशिवचे जिल्हाधिकारी सन्माननीय श्री सचिनजी ओंबासे सर यांनी करावा अशी मी विनंती करते। कवड्यांची माळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन धाराशिव जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर सचिनजी ओंबासे सर यांच्या शुभ हस्ते सन्माननीय पालकमंत्री महोदय तानाजीरावजी सावंत साहेब यांचा सन्मान संपन्न होईल। या निमित्तानं महाराष्ट्राची आराध्य देवता आई तुळजाभवानी, भारताचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारताचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे, आनंदजी दिघे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले न भूतो न भविष्यती महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी भाई शिंदे, तसंच आमचे मार्गदर्शक माझे सहकारी आमदार ज्ञानराजजी चौगुले, माझे मार्गदर्शक भाजपचे माजी सचिव सुजीत सिंगजी ठाकूर साहेब, सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीरावजी सावंत, धाराशिव जिल्हा प्रमुख दत्तांना साळुंके, अमोलजी शिंदे, मोहन पनोरे, नवनाथप्पा जगताप, संजय गाडवे, जाकीर सौदागर, बाळासाहेब क्षीरसागर, नितीन लांडगे, धनंजय सावंत, ज्योती वाघमारे, तसंच
धाराशिव जिल्ह्याचे आणि सोलापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे, भाजपचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व माता भगिनी, पत्रकार बंधूंनो, खरं तर हा सत्ता पालटानंतरचा हा उत्तराखंड सुरू झालेला आहे आणि ह्या उत्तराखंडमध्ये प्रत्येक विभागाचा किंवा प्रत्येक जिल्ह्याचा लेखाजोखा घेणं अपेक्षित आहे अशी विनंती मी माननीय मुख्यमंत्र्यांना करतोय। आणि हे पाहता ज्यावेळेस 20 जून 2022ला मी सत्तांतर केलं, माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली, त्याची विविध कारणं होती, ती परत त्या खोलात मी जात नाही। आणि तुम्ही बघितलं असेल 2019 ते 2022 पर्यंत महाराष्ट्रामध्ये शासन आहे की नाही अशी अवस्था होती आणि त्याला पुनर्जीवित करण्याचं, लोकांमध्ये नेण्याचं शासन आपल्या दारी म्हणून, मुख्यमंत्री कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाच्या उंबऱ्यापर्यंत पोहोचण्याचं धाडस कोणी केलं असेल तर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजीबाई शिंदे। आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मला आरोग्यमंत्र्यांची शपथ दिली गेली, त्यावेळेस मी माझी स्पष्ट नाराजी माझ्या मुख्यमंत्र्यापुढे मांडली होती की भाऊ, मी इंजिनिअरिंगचा गोल्ड मेडलिस्ट आहे, इंजिनिअरिंगचा गोल्ड मेडलिस्ट आहे आणि मला मेडिकलचं तुम्ही आज आरोग्यमंत्री म्हणून देताय। त्यावेळेस भाऊनी मला एका शब्दात सांगितलं, तानाजीराव, ज्याच्यामध्ये सामाजिक काम करण्याची क्षमता आहे, जो समाजाभिमुख काम करतो, आणि हे खातं 1.5 वर्ष मी स्वतः चालवलेलं आहे। 2014 ते 2019 दरम्यान शेवटचे 1.5 वर्ष आरोग्य खातं आणि कुटुंब कल्याण हे आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजीबाई शिंदे यांच्याकडे होतं। आणि ते म्हणले, ह्या खात्यामध्ये जेवढी सेवा करल तेवढं कमी आहे आणि म्हणून मी अगदी हट्टानं आणि हक्कानं तुम्हाला आदेशित करतोय, हे खातं तुम्ही चालवा, ह्या खात्याला चांगला न्याय आणि लोकांपर्यंत सेवा करण्याची संधी मी तुम्हाला उपलब्ध करून देतोय। आणि त्याच क्षणी माझ्याबद्दलचं असणारं प्रेम माझ्या लक्षात आलं, कारण माझ्या नेत्याला माझ्याबद्दल विश्वास होता की जनतेची सेवा कुणाच्या हातून होणार आहे तर ते प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंतच्या हस्ते होणार आहे। आणि म्हणून हे खातं मी आनंदाने स्वीकारलं आणि त्या दिवसापासून मी हा आरोग्याचा कारभार स्वीकारला। आणि तुम्ही बघितलं असेल, गेल्या 24 महिन्यामध्ये जवळपास 39 निर्णय ह्या खात्यामध्ये घेतले, म्हणजे महिन्याला जवळपास 1.5 निर्णय ह्या खात्यामध्ये घेतला, न भूतो न भविष्यते, असे विविध निर्णय आपण ह्या माध्यमातून घेतले। आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की खातं खात्याच्या पद्धतीने चालत असतं। वेगवेगळे दवाखाने, जवळपास 2-2.5 हजार दवाखाने आहेत आमच्या विभागाकडे, जवळपास 18 जिल्हा रुग्णालय आहेत, बाकीचे रुग्णालय आमच्या मेडिकल कॉलेजला दिलेले आहेत। पण हे सगळं असताना, खातं चालत असताना, एक भाऊनी जो विश्वास माझ्यावरती दाखवला होता की तानाजीराव तुमच्या हातनं जनसेवा होणार आहे, त्याच्यासाठी हे खातं देतोय। आणि त्या पहिल्या 8 दिवसामध्ये मी माझ्या खात्याचा पुढच्या 2-2.5 वर्षाचा रोड मॅप तयार केला। आणि भाऊ, मला सांगायला आनंद होतो, पहिल्याच 15 दिवसामध्ये मी आपल्या मार्गदर्शनाखाली माता सुरक्षित घर सुरक्षित हे अभियान महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा लॉन्च केलं। देशामध्ये कुठेही अशा प्रकारचं अभियान राबवलं गेलेलं नाही। आणि त्या माध्यमातून जवळपास 4,39,00,000 माझ्या माता बहिणींचं परीक्षण, तपासण्या, त्यांच्यावरती उपचार, त्यांच्यावरती मोफत शस्त्रक्रिया ह्या पद्धतीने केल्या। त्याच्यानंतर मी दुसरं अभियान आपल्याच मार्गदर्शनाखाली भाऊ राबवलं, जागरूक पालक सुदृढ बालक। हे थोडं किचकट अभियान होतं, कारण ह्यामध्ये 0 ते 18 वर्षावरील सर्व मुलं मुली हे अभियान होतं। आणि त्याच्यामुळं मी माझ्या खात्याला मार्गदर्शन केलं की आपण 0 ते 6, 6 ते 11 आणि 11 ते 18 असे वयोगट करू। आणि प्रत्येक हायस्कूल असेल, कॉलेज असेल, गावागावातला असेल, माझ्या आशाताईच्या मार्फत आपण ह्या पद्धतीचा एक अभियान राबवलं। आणि त्यामध्ये मला सांगायला आनंद होतो, 2,49,00,000 माझ्या मुलामुलींचं मी परीक्षण केलं, त्या ठिकाणी तपासण्या केल्या, त्यांच्यावरती मोफत उपचार केल्या। त्याच्यानंतर वात्सल्य योजना आणली। आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायला मला आनंद होतोय की राज्यामध्ये माता मृत्यू दर आणि बाल मृत्यू दर 2019च्या अगोदर किती होता
आणि आज 2024ला ह्याच्यामध्ये माझं खातं सक्षम झालं आणि माननीय मुख्यमंत्र्याला मी सविनय सांगू इच्छितो, भाऊ, भारतात माता मृत्यूदरचं प्रमाण घटवण्यात देशामध्ये महाराष्ट्राचा दुसरा नंबर आलेला आहे. महाराष्ट्राचा दुसरा नंबर. ज्यावेळेस आपण त्याच्यानंतर बालमृत्यूदर ह्याचंही पूर्वी 2022च्या अगोदर बालमृत्यूदर हा 18,000 होता, तो आता आपल्या काळात आपलं खातं अतिशय सक्षमपणे राबवल्यामुळं तो बालमृत्यूदर 13,000वर आला आणि देशात आपला त्या ठिकाणी तिसरा नंबर आलेला आहे. आणि त्याच्यामुळं मला वाटतं अशा विविध योजना तुम्ही बघितलं असेल, माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानं त्यांच्या सूचनेनुसार ज्यावेळेस महात्मा फुले जन आरोग्य योजना ही 1.5 लाखाची होती, त्याच्यामध्ये उपचार होत नव्हते आणि ते उपचार करण्यासाठी मला माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेशित केलं की तानाजीराव, ही योजना 1.5 लाखामध्ये हॉस्पिटलमध्ये काहीच उपचार होत नाहीत. आपल्या रुग्णांना त्या ठिकाणी 1.5 लाख दिल्यानंतर सुद्धा खिशातले पैसे भरावे लागतात, शेतीवरती कर्ज काढावं लागतं, जनावरं वगैरे विकावं लागतात, धान्य धुन्य विकावं लागतं, बँकाकडे जावं लागतं. आणि म्हणून भाऊने सुचवल्याप्रमाणे ही 1.5 लाखाची महात्मा फुले योजना ही 5 लाखाची आपण केली. आणि हे 5 लाख करत असताना त्यांनी आणखी एक मोलाची सूचना दिली की ज्यावेळेस आपल्याला एक कॅपिंग असायचं की या ठिकाणी पिवळं रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड, अशा पद्धतीचं कुठलंही कॅपिंग आता या महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये नाही. त्या ठिकाणी 12,65,70,152 जनतेला, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला ही योजना, प्रत्येक कुटुंबाला, महाराष्ट्रातली लोकसंख्या मी सांगितली, महाराष्ट्रात कुटुंब किती जन आरोग्यामध्ये बसतात ती आहे 2,85,00,000. ह्या कुटुंबांना ही जन आरोग्य योजना आपल्याला लागू केलेली आहे. त्याच्यामुळं मला वाटतं आता पंतप्रधानांची 5 लाखाची योजना आणि महाराष्ट्राची 5 लाखाची योजना, मला वाटतं कुठल्याही रुग्णाला महाराष्ट्रातल्या अशा पद्धतीचा खिशातला आपल्या चाट बसणार नाही किंवा आपल्या शेतीवरती कर्ज काढायची वेळ येणार नाही, कारण संपूर्ण भार हा शासनानं उचललेला आहे. आणि त्याच्यानंतर मला 1-2-3 महिन्यांनी आमच्या मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतलं आणि सांगितलं की तानाजीराव, तुम्ही 2 अभियान राबवले, माता सुरक्षित, घर सुरक्षित, सुदृढ बालक, जागरूक पालक, सुदृढ बालक, तसं तरुणासाठी काहीतरी करा. त्यांनी आदेश दिला. त्याच्यानंतर मी पुन्हा 2-3 दिवस डोकं खाजत बसलो, आता भाऊनी तिसरी जबाबदारी टाकली, ह्याच्यात काय करायचं. आणि त्याच्यानंतर मग 3रं अभियान आम्ही राबवलं की निरोगी आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे. आणि भाऊ, मला सांगायला आनंद होतो, जवळपास 3.5 कोटी माझ्या तरुणांचा, 18 वर्षावरील सर्व तरुण, 3.5 कोटी तरुणांचा आपण आरोग्याच्या तपासण्या आपल्या शासनाच्या माध्यमातून मोफत केल्या आणि शिवसेनेच्या परिवारामध्ये सामील होत आहेत. यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्रातील लाखो भगिनींचा एकमेव असा भाऊ ज्यानं आधी महिलांना रक्षाबंधनाची ओवाळणी दिली, संरक्षणाचं वचन दिलं आणि त्यानंतर प्रेमाचा धागा राखी म्हणून आपल्या हातामध्ये परिधान केलं. सर्वात आधी योजना कृतीमध्ये अंमलात आणली आणि त्यानंतर त्या प्रत्येक योजनेचा प्रचार आणि प्रसार केला. सर्वसामान्यांना या योजनांची महती सांगितली. असे कार्यकर्तृत्ववान, महाराष्ट्राची शान, कृतिशील, गतिशील, कर्तृत्ववान, नेतृत्ववान, शेतकरी पुत्र, भूमिपुत्र, सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आणि सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचा विजय असो. सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आपल्याला मी विनंती करते, आपण तमाम माता भगिनींशी संवाद साधावं आणि आम्हाला मार्गदर्शन देखील करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. पत्रकार बांधव जर थोडे खाली बसले तर माझ्या बहिणी सगळ्या दिसतील मला. थोडं ॲडजस्ट केलं तर
मागच्या आमच्या बहिणी थोडा खाली, इकडचे पण, इकडे भाऊ आहेत खाली बसलेत मागं, पत्रकार भाऊ पण आहेत, माझे लाडके पत्रकार भाऊ आहेत. राजमाता जिजाऊंना वंदन. आपला हा महाराष्ट्र जिजाऊंचा आहे, हा महाराष्ट्र सावित्रीबाईंचा आहे, हा महाराष्ट्र अहिल्यादेवीचा आहे, हा महाराष्ट्र तारा राणींचा आहे, आणि हा महाराष्ट्र माझ्या समोर बसलेल्या तमाम लाडक्या बहिणींचा आहे. माझ्या लाडक्या बहिणींचा अथांग सागर इथं पसरला आहे. आणि मी येताना पाहिलं की जो उत्साह, जे प्रेम माझ्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यामध्ये पाहत होतो, खरं म्हणजे हा एवढा उत्साह जो आहे हा दिसल्यानंतर आपल्या सरकारने माहेरचा आहेर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी झाली, सुपरहिट झाली, याचा आनंद मला आहे. खरं म्हणजे दृष्ट लागण्यासारखा सोहळा आज आपण इथे पाहतोय. आज मी आहे, देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, आम्हा तिघांचाही एकच उद्देश आहे, या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणं. आज कोणी पत्रकार म्हणतील अरे दोन्ही उपमुख्यमंत्री नाहीत, त्याच्यामध्ये अजून विरोधक राजकारण करतील, परंतु आपल्याला मी सांगतो, मुंबईमध्ये नड्डा साहेब आलेत, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, देवेंद्रजी तिकडे आहेत, अजितदादा त्यांच्या दुसऱ्या कार्यक्रमात आहेत. खरं म्हणजे एक टीम आहे आमची. ही टीम जी आहे, हे टीम म्हणून आम्ही काम करतोय. या टीमचा खरं म्हणजे माझ्या बहिणींना लाभ कसा होईल हाच उद्देश आमचा सगळ्यांचा. खरं म्हणजे मी टीमचा कॅप्टन असलो, राज्याचा मुख्यमंत्री असलो तरी गेल्या काही दिवसापासून राज्यातील तमाम बहिणींनी मला लाडका भाऊ केला आहे, याचा मला खूप आनंद आहे, खूप समाधान आहे. कारण मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेवढा मला आनंद झाला, त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद मला आज या तुमच्या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळतोय. आणि लाखो बहिणींचं प्रेम आणि त्यांची माया बघितल्यानंतर खरंच एक समाधान, एक आनंद मला आणि आम्हाला सगळ्यांना होतोय. तानाजीराव येत असताना, आम्ही ज्ञानराज होता, तानाजीराव होते, पाहिलं येताना अगदी रॅम्पवरून येताना ज्या माझ्या बहिणींची लगबग पाहिली, राखी बांधायचा उत्साह पाहिला, त्यांचा स्वागत करण्याचा उत्साह पाहिला, आणि खऱ्या अर्थाने एक मन भरून आलं की आपण जे केलं ते सार्थकी लागलं. कारण शेवटी या सर्वसामान्य माझ्या बहिणी ज्या आहेत, काही लोक म्हणाले तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये रक्षाबंधनच्या अगोदर सगळ्यांच्या आले खात्यामध्ये पैसे, खात्यात पैसे आले त्याने हात वर करा. आता तुम्हाला सांगतो, ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्याचा 30 सप्टेंबर पर्यंत आणखी आपण मुदत वाढवली आहे, आणि तोपर्यंत आपल्याला अर्ज भरण्याची मुभा आहे. काळजी करू नका. माझ्या लाडक्या बहिणी ज्या सगळ्या योजनेला पात्र आहे, या वंचित राहणार नाहीत. त्या सर्वांना ही योजना, या योजनेचा लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरू राहील. काळजी करू नका. काही लोक म्हणाले, खरं म्हणजे आज मला
खऱ्या अर्थाने आनंद आहे. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद, तुमच्या चेहऱ्यावरचे भाव, तुमच्या चेहऱ्यावरच्या भावना हेच माझं टॉनिक आहे. आणि मग मी किती काम केलं, 24 तासातले 18 तास, 20 तास, 22 तास काम करून सुद्धा सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी, इकडे लाडके भाऊ पण आहेत, आणि गर्दी पाहिली की मला ऊर्जा आणि प्रेरणा येते. काम करण्याचा उत्साह माझा डबल होऊन जातो. हेच माझं खऱ्या अर्थाने ऊर्जा आणि टॉनिक आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, तुम्ही या लाडक्या भावांच्या पाठीशी अशाच खंबीरपणे उभ्या राहा. बिलकुल टेन्शन घेऊ नका. सगळ्या लाडक्या बहिणींची साथ देणारा हा एकनाथ आहे, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. यापुढे दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये मिळणार म्हणजे मिळणार. त्याच्यामध्ये कोणी माईकाला आला तरी सुद्धा ही योजना बंद होणार नाही म्हणजे नाही. अनेक लोकांनी याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला. ही योजना फसवी आहे म्हणाले. ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे. ही योजना चुनावी जुमला आहे. खात्यात बहिणींच्या पैसे काय मिळणार नाही अशा अफवा सोडत होते. आणि कोणी कोर्टामध्ये गेलं, कोर्टाने त्यांना चांगली थप्पड मारली आणि फटकारलं. बोले तुम्ही लाडक्या बहिणींच्या आड येऊ नका. आणि ज्यांनी खोडा घातलाय, माझ्या बहिणींना एवढंच माझं म्हणणं आहे, ज्यांनी या योजनेत खोडा घातलाय त्या दुष्ट सावत्र भाऊंना तुम्ही जोडा मात्र योग्य वेळी दाखवा. कारण तुम्हाला 1,500 रुपये आम्ही दिले याची पोटदुखी का? कारण ते म्हणाले 1,500 काय मिळते? तुम्ही काय विकत घेताय का? तुम्ही काय भीक देताय का? काय काय बोलले, काय काय. हे म्हणजे थोडी तरी माझ्या बहिणींच्या बद्दल बोलायला थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटली पाहिजे होती. अरे बाबा, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले, चांदीचा खुळखुळा हातात घेऊन आलेले, पैशांच्या राशीत लोळणाऱ्यांना 1,500ची किंमत कळणार नाही. ती किंमत या माझ्या लाडक्या बहिणींना कळली आहे, या तुमच्या लाडक्या भावाला कळली आहे. कारण हा तुमचा भाऊ एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. एक सर्वसामान्य कुटुंबातून मी आलोय. मला ते दिवस आठवतात. माझी आई घर चालवताना कशी काटकसर करायची, कसे मनावर म्हणजे मन मारायची, हे मी पाहिलेलं आहे. आणि मला जेव्हा माझ्याकडे अधिकार आले त्यावेळेस मी ठरवलं, आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ सहकार्यानं सांगितलं की आपल्याला या माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी हे निर्णय घ्यावा लागेल. आणि तो आम्ही घेतला. आज 1,500 रुपये महिन्याला मिळतील. तुम्हाला मी एकच सांगतो, तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे विरोधकांच्या पायाखालचीच पाळू सरकली आहे. बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी, असं या महाराष्ट्रामध्ये वातावरण झालंय. आणि म्हणून मगाशी तानाजीराव म्हणाले 2 वर्षापूर्वी आम्ही उठाव केला. तुम्ही जर आठवा 2 वर्षापूर्वीचा काळ, या महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्ष सगळं ठप्प होतं, बंद होतं. सगळं कोरोनाच्या नावाखाली सगळं कामकाज, प्रकल्प, योजना सगळं बंद होतं. मला या ठिकाणी सांगावं लागेल, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजना त्यांनी चालू केली, अनेक प्रकल्प सुरू केले. हे सगळे प्रकल्प बंद पाडले, त्यांची चौकशी लावली. अरे, शेतकऱ्यांसाठी योजना तुम्ही बंद पाडता, कुठं फेडाले हे पाप. आणि जेव्हा सरकार आलं, आम्ही ठरवलं 2.5 वर्ष
बुक्क्याचा मार माझ्या आमदारांनी, कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी खाला. शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं. सरकार असताना जेलात जावं लागलं. मग तानाजीराव इथं आहेत, दुसरा ज्ञानराज आमदार, दोघं होते. आणि त्यांनी मला सांगितलं, आता शिंदे साहेब आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. आणि मग आम्ही उठाव केला, संघर्ष केला आणि जे सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं आणि बाळासाहेबांचा विचार सोडणारं सरकार उलथवून टाकलं, पाडून टाकलं. नवीन सरकार आणलं सर्वसामान्यांच्या मनातलं. आणि तेव्हापासून पाहिलं 2 वर्षामध्ये आम्ही एकही सुट्टी नाही घेतली. रात्री नाही पहाटेपर्यंत आम्ही काम करतो. आणि माझ्या बहिणी सगळे प्रकल्प सुरू केले. समृद्धी हायवे नागपूर मुंबई असेल, मुंबईतले प्रकल्प, मेट्रो, सगळे राज्यभर जे प्रकल्प बंद होते ते सुरू केले. आज उद्योग आपल्याकडे येत आहेत. आज आपल्या राज्यामध्ये एकूण गुंतवणुकीच्या 52% गुंतवणूक एकट्या आपल्या राज्यात आहे. आपलं राज्य नंबर 1 ला आहे. मागच्या 2.5 वर्षात महाविकास आघाडी सरकारमध्ये आपलं सरकार, आपलं राज्य 3ऱ्या नंबरवर गेलं होतं. मला अभिमान आहे. तुमच्या शुभेच्छांमुळे, आशीर्वादामुळे पुन्हा हे राज्य नंबर 1 ला आलं. आज GDP असेल, परदेशी गुंतवणूक असेल, उद्योग असेल, या सगळ्यामध्ये आपलं राज्य पहिल्या नंबरला. आणि मग एकीकडे विकास, दुसरीकडे कल्याणकारी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आणि त्यावेळेचं मला आठवतंय, हे सगळे शिलेदार सोबत होते. सरकारमध्ये लोक जाण्यासाठी प्रयत्न करतात, आम्ही सरकारला सोडून विरोधात गेलो. काय होईल ते होईल, परंतु बाळासाहेबांचे विचार आम्ही सोडणार नाही. धर्मवीर आनंदगे साहेबांचे विचार आम्ही सोडणार नाही. त्याला वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी आम्ही तयार झालो. आणि आपण आशीर्वाद दिला, आपल्या शुभेच्छा मिळाल्या आणि आम्ही काम करू लागलो. आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही 1,500 रुपये. या 1,500वर हा एकनाथ शिंदे आणि आमचं महायुतीचं सरकार थांबणार नाही. तुम्ही या सरकारची ताकद वाढवली, बळ दिलं तर 1,500चे 2,000 आम्ही करू. आणखी ताकद दिली, 2,000चे 2,500 करू आम्ही. आणखी बळ दिलं तर 2,500चे 3,000 आम्ही करू. तुमच्या हातात आहे. तुम्ही जेवढं बळ द्याल, 3,000 पेक्षा जास्ती देताना सरकार कधी हात आकडता घेणार नाही. कारण हे पैसे तुमचे आहेत, हे जनता जनार्दनाचे पैसे आहेत. आणि म्हणून हे देणारं सरकार आहे, हे घेणारं सरकार नाही. विरोधक म्हणाले बँकेत पैसे आले, लवकर लवकर काढून घ्या, नाही तर सरकार काढेल. अरे दुष्टांनो, काढायचं काम तुमचं आहे, द्यायचं काम आमचं आहे. तुम्ही 2.5 वर्ष हप्ते घेतले, आम्ही 2 हप्ते आमच्या बहिणींच्या खात्यात टाकले, 3,000 रुपये. हे बदल आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो. मग म्हणाले लाडका भाऊ काय, लाडक्या भावाचं काय करणार. आम्ही म्हणालो लाडका भाऊ कधीपासून यांना दिसला, कधी सगळे भाऊ गेले सोडून, एकही नाही राहिला. बोलो तरी सुद्धा आमचे लाडके भाऊ इकडं आहेत, लाडके भाऊ इकडं आहेत. त्यांच्यासाठी आम्ही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आम्ही आणली. या योजनेमध्ये सुशिक्षित बेकार जे आहेत, 12वी डिप्लोमा डिग्री, त्यांना 6,000, 8,000, 10,000 पर्यंत महिन्याला मानधन, स्टायपंड चालू करणारं हे देशातलं पहिलं राज्य आहे. माझ्या भावांनो लक्षात ठेवा, ही योजना कुठल्याच राज्यात नाही. अप्रेंटिसशिप तुम्ही दुसरीकडे करताय, कंपनीमध्ये तुम्हाला करायला मिळेल, सरकारी कार्यालयात करायला मिळेल,
पण त्याचे पैसे सरकार भरणार ही योजना आम्ही केली. कारण 10 लाख लोकांना आपण टार्गेट ठेवलेले आहे. वर्षभरात 1.5 लाखापेक्षा जास्ती माझ्या बांधवांची नोंदणी झाली आहे. तुम्हाला आणखी एक सांगतो, माझ्या तरुण भावंडांनो, माझ्या लाडक्या भावांनो, जर्मनी देशाबरोबर आपल्या महाराष्ट्राने करार केलाय, आपले मंत्री केसरकर यांनी, की 4 लाख त्यांना सुशिक्षित बेरोजगार मुलं असतील, मुली असतील याची आवश्यकता आहे. आणि 2-2.5 लाख रुपये महिन्याला पगार, त्यांना शिकवणार, ट्रेनिंग देणार. हे आम्ही का करतो? आमच्या राज्यातला तरुण तरुणी बेकार राहता कामा नये. आणि म्हणून युवा प्रशिक्षण योजनेत माझा लाडका भाऊ पण आहे आणि छोटी लाडकी बहीण पण त्या योजनेमध्ये आम्ही घातलेली आहे. त्याचबरोबर 3 सिलेंडर माझ्या बहिणींना वर्षाला मोफत मिळणार. गॅस सिलेंडर 3 मोफत देणारी ही पहिली योजना आपण सुरू केली. मुख्यमंत्री लेक लाडकी योजना केली. जन्म झाला 5,000, पहिलीत गेली 6,000, 5वीत गेली 7,000, 11वीत गेली 8,000 आणि वयाच्या 18व्या वर्षापर्यंत त्या माझ्या मुलीच्या खात्यात 1 लाख रुपये जमा करण्याचं काम आपलं सरकार करतं आहे. या योजना केल्या. एसटी मध्ये आपल्याला 50% सवलत दिली आहे. एसटीने प्रवास कोण कोण करतं हात वर करा जरा. 50% सवलत दिल्यामुळे आता माझ्या बहिणी भाऊजींना सांगतात, तुम्ही जरा थांबा, मी अर्ध्या तिकिटात बाजार करून येते. याचाही फायदा झाला. एसटी महामंडळ म्हणालं, साहेब एसटी तोट्यात आहे, अजून तोट्यात जाईल. अरे बाबा, मी म्हणालो माझ्या बहिणींचा आशीर्वाद लागला तर तुझी तोट्यात गेलेली एसटी बाहेर येईल, फायद्यात येईल. आणि खरं तुम्हाला अर्धा तिकीट दिलं आणि एसटी फायद्यात आली. एसटी तोट्यातली वर निघाली. तिथं आपल्या बहिणींचा आशीर्वाद, तिथं काही तोट्यात जाणार नाही. आणि म्हणून जेवढं आपण देऊ तेवढं आपलं कमी होणार नाही. मला एक आठवतंय, माझ्या लहानपणीची आठवण आहे. आमची काय परिस्थिती मोठी श्रीमंतीची नव्हती, बेताची होती, गरिबीची होती. पण आमच्या शेजारी माझी मावशी एक आली, शेजारी राहणाऱ्या माझ्या आईने सांगितले, एकनाथ बाबा त्या डब्यातले त्याला पेलाभर तांदूळ दे. मी गेलो, तांदूळ दिले. तांदूळ होते कमी. मी आईला म्हणालो, अरे कमी आहेत तरी तू द्यायला सांगितले. आई म्हणाले, लक्षात ठेव, दिल्याने कमी होत नाही, ते वाढत जातं, वाढत जातं, वाढत जातं. आणि त्यामुळे तोच तिचा आशीर्वाद, ते तिचे बोल, त्या आठवणी आजही माझ्या कायम स्मरणामध्ये आहेत. आणि म्हणून तुम्हाला या जनतेला दिल्यानंतर सरकारचं काही कमी होणार नाही. सरकारचे पैसे तुमचे आहेत. विरोधक म्हणतात पैसे कुठून आणणार? अरे बाबा, तुमचे तर नेते म्हणत होते खटखटाकट खटखटाकट खटखटाकट. निवडणुका झाल्या की म्हणाले पैसे नाहीत, प्रिंटिंग मिस्टेक. आम्ही नाही म्हणालो, आम्ही योजना डिक्लेअर केली. तुम्हाला पण विश्वास नव्हता की एवढ्या लवकर पैसे मिळतील. पण पटापट तुमच्या खात्यात पैसे जमा करणार हे सरकार आहे. दिलेला शब्द पाळणारं सरकार आहे. बाळासाहेबांनी सांगितलंय, शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा. एकदा शब्द दिला की मग तो मागे फिरायचं नाही. आणि म्हणून कमिटमेंट इज कमिटमेंट. एकदा शब्द दिला की तो आम्ही फिरवत नाही. आणि शब्द दिल्यानंतर ते काय कुठंतरी सिनेमात कोणतरी म्हणतो ना, एक बार कमिटमेंट करने के बाद फिर खुद की भी मैं सुनता नहीं. असं हे आपलं सरकार आहे, अशी महायुती आहे. कारण शेवटी आपल्याला एकमेकाला सामोरं जायचं आहे. खोटं बोलून फसवून किती दिवस फसवणार?
लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.